हॅलो. आज आपण आपल्या सायन्स 2च्या पहिल्या चॅप्टरला स्टार्ट करतो आहोत. चॅप्टरचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. आता मागच्या वर्षीसुद्धा तुम्ही अशाच प्रकारचा एक चॅप्टर शिकलेला आहात 9वीमध्ये, ज्याच्यामध्ये आपण हेरिडिटीबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा केलेली होती. काय काय पाहिलेलं होतं त्या चॅप्टरमध्ये ते पण आपण रिवाईज करूयात आणि हेरिडिटी इव्होल्युशनचा एक जनरल अर्थ सुरुवातीला समजून घेण्याचा या लेक्चरमध्ये आपण प्रयत्न करूयात. ओके. तर पहिल्यांदा हेरिडिटी म्हणजे काय याची मागच्या वर्षी आपण एक व्याख्या पाहिली होती. ती सोपी होती. काय होती बरं? हेरिडिटी याचा बेसिक अर्थ असा होतो ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम parents to offsprings. ओके. सो आपल्या वडिलांकडून, आईकडून म्हणजे आपल्या पालकांकडून मुलांकडं जो काही ट्रान्सफर होतात कॅरेक्टरिस्टिक, काही वैशिष्ट्यांचं ट्रान्सफर होत असतं त्याला आपण हेरिडिटी म्हणतो. ओके. हे आपल्याला मागच्या वर्षी आपण व्यवस्थित पाहिलेलं होतं. यानंतर यावर्षी आणखीन एक नवीन आपल्याला शब्द शिकायचा आहे, तो म्हणजे इव्होल्युशन. काय आहे इव्होल्युशनचा अर्थ बरं? इव्होल्युशन, व्हॉट डू वी मीन बाय इव्होल्युशन? तर इव्होल्युशन म्हणजे काय आहे? तर बेसिकली इट इज स्टडी ऑफ हाऊ लाईफ प्रोग्रेस्ड थ्रू द हिस्ट्री. म्हणजे थ्रू द हिस्ट्री म्हणजे आजपर्यंत सजीवसृष्टीचा प्रवास कशा प्रकारे झाला, त्याची निर्मिती कधी झाली, कशी झाली, हा एक पहिला महत्त्वाचा मुद्दा. आणि ही निर्मिती होत असताना कोणते कोणते इनऑर्गॅनिक मटेरियल म्हणजे काय? तर जे लाईफच्या पूर्वी अस्तित्वात होतं, जे नॉन लिव्हिंग होतं. ह्या नॉन लिव्हिंगपासून लिव्हिंग, पहिला मुद्दा काय असतो की नॉन लिव्हिंग टू लिव्हिंग, नॉन लिव्हिंग टू लिव्हिंग. हे ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं? पूर्वी सजीवसृष्टी नव्हती, आधी फक्त निर्जीव वस्तू होत्या, निर्जीव गोष्टी होत्या, त्यांच्यापासून लाईफ कशी निर्माण झाली, हा एक पहिला महत्त्वाचा प्रश्न इव्होल्युशनमध्ये अभ्यासला जातो. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न अभ्यासला जातो तो म्हणजे की एकूण इतिहासामध्ये सजीवसृष्टीच्या उदयामध्ये ती इव्हॉल्व कशी झाली, हाऊ इट गॉट चेंज्ड थ्रू द हिस्ट्री. निर्मितीपासून आजपर्यंत सजीवसृष्टीचं इव्होल्युशन कसं झालेलं आहे, तिच्यात काय बदल होत गेले, कशा प्रकारे बदल होत गेले आणि ते बदल होण्याची कारणं काय, या सगळ्याचा अभ्यास आपण इव्होल्युशनमध्ये करत असतो. ओके. सो हेरिडिटी आणि इव्होल्युशन या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्यांच्याबद्दल आपण या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये शिकणार आहोत. आता हे शिकण्याआधी मागच्या वर्षी आपण काय शिकलेलं आहे, याच प्रकारचा चॅप्टर होता आपल्याला हेरिडिटी म्हणून. तर त्याच्यामध्ये आपण हेरिडिटी अँड इनहेरिटन्स अशा प्रकारचा काहीतरी चॅप्टर होता आपला. तर त्याच्यात आपण काय शिकलो होतो ते थोडंसं पहिल्यांदा आपण पाहून घेऊयात. तो चॅप्टर जर वाचला तर तो तुम्हाला बेनिफिशियल पण ठरेल. मी वरच्यावर जस्ट एक 3-4 गोष्टी सांगतो की ज्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. पहिला स्टडी आपण केलेला होता न्यूक्लिक ॲसिड्सचा. पहिला स्टडी कसला केला होता आपण? न्यूक्लिक ॲसिड्स. कोणते न्यूक्लिक ॲसिड्स आहेत? तर 2 न्यूक्लिक ॲसिड्स आहेत आपल्याकडं. पहिलं म्हणजे DNA. याचा लॉंग फॉर्म जर मला लिहायचा झाला तर डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड. ओके. आणि दुसरं आहे ते म्हणजे RNA, रायबोज न्यूक्लिक ॲसिड. या 2 ॲसिड्सबद्दल आपण मागच्या वर्षी खूप छान प्रकारे इन्फॉर्मेशन पाहिलेली होती. DNA बद्दल काय इन्फॉर्मेशन माहिती होती आपल्याला? वरवर एक इम्पॉर्टंट कळलं होतं की जीन इज इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ DNA. त्यानंतर दुसरं एक महत्त्वाचा रोल होता DNA प्ले करायचा, तो म्हणजे काय? तर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर थ्रू द जनरेशन्स. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे माहितीची देवाणघेवाण करण्याचं माध्यम म्हणजे DNA. आणि त्याच्यात ही आणखी डीपमध्ये गेलो होतो जीन. सो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर थ्रू
जनरेशन्स, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे माहितीचं देवाणघेवाण म्हणण्यापेक्षा देणं वन वे प्रोसेस आहे. जुन्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे दिली जाते माहिती, पुढच्या पिढीकडून मागे नाही जाऊ शकत आहे. ओके, सो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, हे दोन महत्त्वाची गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या. त्यानंतर हे कशापासून बनलेले असतात, तर न्यूक्लिओटाइड्स पासून बनलेले असतात, हे आपल्याला माहिती आहे. न्यूक्लिओटाइड्स, राईट ना. न्यूक्लिओटाइड्स आठवतंय का? आठवत नसेल तर पहा, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. न्यूक्लिओटाइड्स म्हणजे काय आहेत? हे नायट्रोजिनस बेसेस आहेत. नायट्रोजिनियस बेसेस आहेत. ओके, ह्याच्यापासून हे स्ट्रँड्स बनलेले आहेत आपले. आणि हे काय आहेत न्यूक्लिओटाइड्स म्हणजे? बेसिकली तर 4 प्रकारचे न्यूक्लिओटाइड्स आपण मागच्या वर्षी पाहिलेले होते, DNA मध्ये असतात. कोणते कोणते? ॲडेनाइन, गुआनाइन, थायमाइन, सायटोसिन, राईट. हे 4 प्रकारचे नायट्रोजनस बेसिस DNA मध्ये असतात, हे आपण पाहिलेलं होतं. यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहिलेला होता तो म्हणजे RNA बद्दलचा. RNA बद्दलची इन्फॉर्मेशन पाहताना आपण 3 प्रकारचे RNA आहेत याच्याबद्दल बोललेलो होतो. एक म्हणजे mRNA और मेसेंजर RNA, दुसरा म्हणजे की rRNA, रायबोझोमल RNA, आणि तिसरा आपण पाहिलेला होता तो म्हणजे tRNA. ओके, ह्या तिन्हींबद्दल आपण मागच्या वर्षी पाहिलं आहे. त्याची रिव्हिजन तुम्ही करणं गरजेचं आहे, कारण या 3 गोष्टींचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे. मी जसं म्हटलं की DNA काय करतं, तर इट डज ट्रान्सफर द इन्फॉर्मेशन थ्रू जनरेशन्स. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे माहितीचं काय म्हणायचं की ट्रान्सफर केली जाते, माहिती पोहोचवली जाते. हे काम DNA करत असतो. RNAचं काम अशाच प्रकारचं आहे, पण RNAचं महत्त्वाचं काम बघा काय काय आहे. तर ही जी माहिती मिळालेली असते DNA मध्ये स्टोअर, जी माहिती असते, DNA हॅज स्टोर्ड इन्फॉर्मेशन विच ही हॅज गॉट फ्रॉम प्रिव्हियस जनरेशन. पूर्वीच्या जनरेशन पासून त्याला एक इन्फॉर्मेशन मिळालेली या DNA ला. ओके, आणि आणखी वेगवेगळ्या ठिकाणाहून तो मिळवत असेल. तर ही इन्फॉर्मेशनचा यूज करून, सो RNA बेसिकली युटिलाइजेस धिस इन्फॉर्मेशन. काय करतो तो? या इन्फॉर्मेशनचं युटिलायझेशन करतो अँड helps in life formation and functioning. ओके, म्हणजे काय, तर DNA कडे इन्फॉर्मेशन स्टोअर्ड आहे, पण ती कसल्या स्वरूपात आहे? कोडेड फॉर्ममध्ये आहे. तर या कोडेड इन्फॉर्मेशनचं डिकोड करणं, त्या इन्फॉर्मेशनचा वापर करणं आत्ता असलेल्या अस्तित्वात सजीवाला, आत्ता जो अस्तित्वात सजीव आहे त्या सजीवाला जुन्या इन्फॉर्मेशनचा वापर कसा करायचा याची माहिती देणं, त्याचा वापर करून त्या सजीवाचं लाईफ चालू ठेवणं, त्याची फंक्शनिंग चालू ठेवणं, हे काम कोण करतं? तर RNA करतो मोठ्या प्रमाणात. या चॅप्टरमध्ये आपल्याला या RNAचं मोठ्या प्रमाणात फंक्शनिंग पाहावं लागणार आहे. ओके, आणि RNA मध्ये कशापासून बनला आहे हा RNA सुद्धा बनलेला आहे. एकतर न्यूक्लिओटाइड्स पासूनच बनला आहे तो. न्यूक्लिओटाइड्स आपण पाहिलं, न्यूक्लिओटाइड्स म्हणजे काय आहेत? नायट्रोजनस बेसिस आहेत, मॉलिक्युल्स आहेत, नायट्रोजन हा बेस कंपोनंट असलेले, आणि ते 4 प्रकारचे आहेत. हे मागच्या वेळेस पाहिलेलं आपण. ॲडेनाइन, गुआनाइन, सायटोसाइन. एक इम्पॉर्टंट डिफरन्स RNA आणि DNA मध्ये आहे, जो तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे, तो म्हणजे थायमाइन. तर थायमाइन हा DNA मध्ये आहे, पण RNA मध्ये मात्र थायमाइन हा मॉलिक्युलच नाही. त्याच्याऐवजी दुसरा मॉलिक्युल आहे, तो कुठला आहे? युरॅसिल. मागच्या वर्षी हे झालेलं आहे तुम्हाला, कदाचित तुम्ही तितक्या लक्ष देऊन हे फरक पाहिला नसेल, पण हा फरक होता मागच्या वर्षीच्या सिलेबसमध्ये सुद्धा. ओके, सो ह्या 4 न्यूक्लिओटाइड्स पासून RNA बनलेला आहे, बेसिक स्ट्रक्चर त्याचं बनलेलं आहे. तर मागच्या वर्षी आपण काय पाहिलेलं होतं? DNA आणि RNA बद्दल डिटेल्स पाहिले होते. क्रोमोझोम्स बद्दल आपण चर्चा केलेली होती, जीन्स बद्दल आपण चर्चा केलेली होती. याच्यानंतर आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण लास्ट इयरमध्ये 9th स्टँडर्डमध्ये पाहिलेल्या होत्या. मेंडेल्स लॉ पाहिले होते आपण, मेंडेल्स लॉज.
राईट. हे मेंडल्स लॉज खूप इम्पॉर्टंट होते. यावर्षी आपण त्यांचा काही फारसा उपयोग नाही करून घेणार आहोत, पण ह्या मेंडल्स लॉजचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. 11वी-12वीमध्ये तुम्हाला उपयोगी येणारच आहे ते. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलेलं होतं की जेनेटिक डिसऑर्डर्स, राईट. अशा प्रकारे लास्ट चॅप्टरमध्ये आपण हेरिडिटीचा अभ्यास केलेला होता, ज्याच्यामध्ये DNA, RNA, मेंडल्स लॉ आणि जेनेटिक डिसऑर्डर्स वेगवेगळ्या प्रकारचे याच्याबद्दलची माहिती आपण घेतलेली होती. यावर्षी आपण काय पाहणार आहोत? मग पुन्हा एकदा हेरिडिटी चॅप्टर टाकलेला आहे आपल्याला, हेरिडिटी टॉपिक टाकलाय. तर यावर्षी मी जसं मगाशी सांगितलं तसं आपण पाहणार आहोत की जी इन्फॉर्मेशन येते त्या इन्फॉर्मेशनचा वापर कसा करायचा, आणि ह्या इन्फॉर्मेशनचा वापर करण्याचं एक महत्त्वाचं भाग हा प्रोटीन सिंथेसिसमध्ये असतो. प्रोटीन सिंथेसिस म्हणजे प्रोटीनची निर्मिती. प्रोटीन सिंथेसिस म्हणजे काय? प्रोटीन्सची निर्मिती. प्रोटीनची निर्मिती कशासाठी करायची? तर प्रोटीन सिंथेसिस किंवा प्रोटीन कशासाठी लागतात आपल्याला? तर स्ट्रक्चर, फंक्शन अँड रेग्युलेशन ऑफ बॉडी, म्हणजे बॉडीचं स्ट्रक्चर निर्मितीसाठी, त्याचं कार्य घडवून आणण्यासाठी, त्याचे रेग्युलेशन करण्यासाठी प्रोटीन्सची आपल्याला गरज लागते. आणि हा प्रोटीन सिंथेसिस कुठून केला जातो? तर DNA कडच्या इन्फॉर्मेशनचा वापर करून RNA प्रोटीन सिंथेसिस करतात. याच्यामध्ये आणखी काही गोष्टी इन्व्हॉल्ड आहेत, त्याच्याबद्दल आपण स्टडी करणारच आहोत. पण मेन बेसिक आयडिया आहे काय? या चॅप्टरमध्ये आपण ह्या प्रोटीन सिंथेसिसबद्दल बोलणार आहोत, आणि त्याची बेसिक आयडिया आहे DNAच्या इन्फॉर्मेशनचा वापर करून RNA प्रोटीन्स तयार करतात. ओके. आता तुम्ही म्हणाल मग का आपण प्रोटीन्स खायला पाहिजेत असं म्हणतो? जर आपण प्रोटीन स्वतःच तयार करत असू तर कशाला खायला पाहिजेत? तर याचे एक उत्तर असं आहे की सगळेच प्रोटीन्स आपल्याला आपल्या शरीरात तयार करता येत नाही. काही प्रोटीन्स आपल्याला बाहेरून घ्यावे लागतात, त्यांचा इम्पोर्ट करावा लागतो असं आपण म्हणूयात फार तर. आता दुसरा पार्ट राहिला इव्होल्युशनचा, तो आपण स्टडी करणार आहे. तर बेसिकली इव्होल्युशन आपल्याला जेव्हा स्टडी करायचं असेल तेव्हा आपण डार्विनची इव्होल्युशनची थेअरी काय आहे ते थोडंसं पाहणार आहोत. त्यानंतर आता तुम्ही म्हणाल इव्होल्युशनबद्दल चर्चा करताना बऱ्याचदा असं प्रश्न केलेला असतो की माकडापासून माणूस तयार झालो, हे कसं काय खरं असू शकेल? काहीतरी आहे ही डार्विनची थेअरी, काहीतरी फालतूपणा आहे हा. मग आपण हेच शिकणार आहोत या चॅप्टरमध्ये की या इव्होल्युशन थेअरीसाठी एव्हिडन्सेस काय आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे काय आहेत, याचा अभ्यास देखील या चॅप्टरमध्ये आपण करणार आहोत. ओके. सो महत्त्वाचं हेच आहे की इव्होल्युशन म्हणजे काय आहे, इव्होल्युशनची थेअरी काय आहे, डार्विनची थेअरी काय, डार्विननं काय मांडणी केली, त्याच्यानंतर त्याच्या थेअरीवरचे काही ऑब्जेक्शन्स पण आपण पाहणार आहोत. ओके. आणि नंतर आपण पाहणार आहोत की या इव्होल्युशनसाठीचे एव्हिडन्सेस काय आहेत, काय पुरावे आहेत की याला आपण खरं मानायचं. बरोबर ना? विज्ञान हे पुराव्यांवर चालतं, जितका पुरावा तितका विश्वास असं आपण म्हणतो. तर याच्यासाठी असणारे पुरावे आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. याच्यानंतर आता आपण चॅप्टरला थोडीशी सुरुवात करून टाकूयात. याच लेक्चरमध्ये बेसिक तुम्हाला जे पहिल्यांदा इंट्रोडक्टरी पॅराग्राफ दिलेला आहे, हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस, त्याच्यात तुम्हाला त्यांनी काय दिलेलं आहे तर एक टाईमलाईन दिली आहे की आत्तापर्यंत कशाप्रकारे जेनेटिक्सचा स्टडी झालेला आहे. DNA, RNA आणि हेरिडिटीचा कशाप्रकारे स्टडी झालेला आहे. तर ती टाईमलाईन आपण पहिल्यांदा पाहून घेऊयात की आजपर्यंत नक्की या स्टडीत, या अभ्यासामध्ये काय काय घडले. ओके. तर ही टाईमलाईन आहे माझ्याकडे. या टाईमलाईनमध्ये इम्पॉर्टंट थिंग बघा काय, सुरुवात कुठून झाली, साधारण महत्त्वाचं वर्क आपण म्हणतो तर मेंडेलियन लॉज. मेंडेल या सायंटिस्टनं पहिल्यांदा त्याचे वर्क पब्लिश केले 1866-65 मध्ये. ओके. त्याच्याकडे फारसं लक्ष कोणी दिलं नाही त्या काळामध्ये. त्याचे पीजवरचे एक्सपेरिमेंट्स पब्लिश झाले मागच्या वर्षी जे आपण शिकलेलो आहोत. पण साधारण 31 वर्षांनंतर ह्युगो डिव्हराइज आणि आणखी काही शास्त्रज्ञांनी वेगवेगळं काम करत असताना मेंडेलचे लॉज पुन्हा एकदा शोधून काढले. पुन्हा एकदा त्यांना मेंडेलियन लॉजबद्दलची इन्फॉर्मेशन मिळाली. याच्या आधी काही वर्ष DNAचं पण ऑब्झर्वेशन 1870s मध्ये वगैरे झालेलं होतं. ओके. तर ही महत्त्वाची म्युटेशनल थेअरी ह्युगो डिव्हराइजनं मांडली होती 1901 साली. ही म्युटेशनल थेअरी म्हणजे काय होतं तर अचानकच
बदल कसे काय होतात DNA मध्ये, अचानकच एखाद्या लाईफ फॉर्ममध्ये बदल का होतात, इव्होल्युशनमध्ये आपण पाहणार आहोत की बदल होतात, चेंजेस होतात. हे चेंजेस कुठून होतात याच्याबद्दल ह्युगो डिव्रायजने मांडणी केली, म्युटेशनल थेअरी. त्याच्यानंतर महत्त्वाचं इम्पॉर्टंट आणखी एक काम 1902 साली झालं, ते म्हणजे की क्रोमोझोम्सबद्दल आपण मागच्या वर्षी शिकलो होतो, त्याचं ऑब्झर्वेशन या 1902 मध्ये झालं. वॉल्टर सटन या नावाच्या सायंटिस्टची इन्व्हॉल्वमेंट यामध्ये आहे. त्यानंतर एक महत्त्वाचं, माझ्या दृष्टीने एक सगळ्यात महत्त्वाचं डेव्हलपमेंट म्हणजे 1944 मध्ये जे झालं, त्या डेव्हलपमेंटमध्ये काय सांगितलं, तर सगळ्या लाईफ फॉर्ममध्ये DNA हे जेनेटिक मटेरियल प्रेझेंट आहे. ओके, all life forms, all living organisms have DNA as genetic material. हे प्रूव्ह झालं, हे ऑब्झर्व केलं 1944 मध्ये. सो दिस वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट डेव्हलपमेंट इन माय ओपिनियन. आणि ह्याच्यामध्ये 3 शास्त्रज्ञ इन्व्हॉल्व होते, एक तर ओस्वाल्ड ॲव्हरी, मॅकलिन मॅकार्थी आणि कॉलिन मॅक्लिओड. ओके, या 3 सायंटिस्टची नावं तुम्हाला माहीत असावीत, MCQ मध्ये वगैरे विचारलं तर आपल्याला लिहिता यायला हवं. पण इम्पॉर्टंट डेव्हलपमेंट लक्षात ठेवा, 1944 मध्ये काय झालं, तर DNA हे जेनेटिक मटेरियल आहे, सगळ्या लिव्हिंग फॉर्म्समध्ये हे ॲक्सेप्ट झालं. आणि एक महत्त्वाचं त्याच्यासाठीचं एक्सेप्शन पण आपण ते पाहिलेलं आहे आता, की व्हायरसेस. हे व्हायरसेस जे आहेत त्यांच्यामध्ये मात्र DNA नाही आहे, त्यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल नाही आहे DNA. ओके, सो हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला माहीत पाहिजे. नंतर 1953 मध्ये DNAचं एक प्रॉपर मॉडेल, जे मागच्या वर्षी आपण शिकलो, ते इव्हॉल्व्ह झालं होतं. वॉटसन क्रिक, नंतर फ्रँकलिन रोझलिन असे काही शास्त्रज्ञ होते केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचे, त्यांनी 3-4 जणांनी पब्लिश केले पेपर 1953च्या आसपास. एक सलग 3 पेपर पब्लिश झाले. आणि ते महत्त्वाचं वर्ष मानलं जातं जेनेटिक्सच्या दृष्टीनं, एकूण लाईफच्या स्टडीच्या दृष्टीनं. ओके, आणि नंतर 1961 मध्ये प्रोटीन सिंथेसिस मॉडेल जेकब आणि मोनॅड या 2 सायंटिस्टनी मांडलेलं आहे. तर हे प्रोटीन सिंथेसिस मॉडेलच महत्त्वाचं आहे. या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत प्रोटीन सिंथेसिस कशा होतो. सो हेरिडिटीचा कोणता पार्ट या चॅप्टरमध्ये शिकायचा आहे आपल्याला, तर प्रोटीन सिंथेसिसचा होतो. आता याच्यानंतरचा प्रश्न उरतो की हे शिकायचं कशासाठी, हेरिडिटी कशासाठी शिकायची. मागच्या वर्षी आपण काही रिझन्स पाहिलेले आहेत, पण आत्ता पुन्हा एकदा प्रश्न निर्माण मी करतो आहे की कशासाठी हेरिडिटी शिकायची. तर त्याचंच थोडक्यात उत्तर तुमच्या बुकमध्ये पण दिलेलं आहे की हे हेरिडिटीचं सायन्स कुठं कुठं युजफुल आहे. तर हेरिडिटरी डिसऑर्डर्स मागच्या वर्षी आपण पाहिले, जेनेटिक डिसऑर्डर्स पाहिले होते आपण. ओके, तर या जेनेटिक डिसऑर्डर्सचं डायग्नॉसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन याच्यामध्ये हेरिडिटरी सायन्स जे आहे त्या सायन्सचा आपल्याला वापर करता येतो. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचं काय आहे की हायब्रिड व्हरायटीज आपण केलेल्या आहेत. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की आज मोठ्या प्रमाणात ज्या प्रजाती आहेत, ज्वारी असो, गहू असो, त्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती आज अस्तित्वात आहेत. या सगळ्याच प्रजाती नैसर्गिकरित्या नाहीत निर्माण झालेल्या, त्यातल्या काही प्रजाती आपण त्यांच्यामध्ये थोडेसे बदल करून निर्माण केल्या. उदाहरणार्थ आज आपण जो शेंगदाणा खातो त्यातला ऑलमोस्ट 70%, आज जो शेंगदाणा प्रोड्यूस होतो त्यातला ऑलमोस्ट 70% पीनट्स जे आहेत, शेंगदाणे जे आहेत, ते कसे प्रोड्यूस झालेले आहेत, तर हायब्रिड शेंगदाणा आहे तो. ओके, डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी स्थापन झालं 1950च्या आसपास, तर त्यांनी एक वेगळी व्हरायटी निर्माण केलेली आहे. ती व्हरायटी आपण आज मोठ्या प्रमाणात वापरतो आहोत. सो हे जे हायब्रिडायझेशन आहे, हायब्रिड व्हरायटीज आहेत ॲनिमल्सच्या आणि प्लांट्स दोन्हीच्या, त्यांचं प्रोडक्शनमध्ये हे हेरिडिटी सायन्स जे आहे ते आपण वापरत आहोत. आणि याचसोबत की मायक्रोब्स जिथे यूज केले जातात तिथल्या इंडस्ट्रियल प्रोसेसेसमध्ये सुद्धा या सायन्सचा आपल्याला वापर करता येतो. हेरिडिटीच्या अभ्यासाचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो. ओके, सो ही इंट्रोडक्शन बेसिक झाली. थोडंसं आपण मागच्या वर्षी काय पाहिलं ते पाहिले, यावर्षी काय पाहणार आहोत त्याच्याबद्दल तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू दिलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या प्रोटीन सिंथेसिसबद्दल चर्चा करायला सुरुवात करणार आहोत. आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. थँक्यू.